तर मित्रांनो DJ तुष तुमच्याकडे आले आहेत. महाड आंबेडकर कॉलेजची मुलं इकडे आहेत. तर त्यांना आपण विचारूया की ते कसे एक्साइट आहेत आंबेडकर जयंतीनिमित्त. महाड नाही इथे आपली ही जी सगळी पोरं आहेत त्यांची खूप मेहनत आहे या पाठची. तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटतंय आज बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय आणि तुम्ही काय बोलू इच्छिता? आम्ही आज आपली बाबासाहेबांची जयंती तर आम्ही खूप एक्सायटेड आहेत. आम्ही तुमचा DJ पहिल्यांदा खूप ऐकलं तुमच्या DJ विषयी आणि खूप एक्साइटमेंट आहे की कसा वाजतोय कसा नाही. रॅली एवढी मोठी असेल, क्राऊड एवढा असेल आणि नक्की 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 आपले पण प्रयत्न तेच आहेत. आपण खूप चांगले प्रयत्न चालू आहेत आणि नक्कीच चांगलं करणार. तुम्ही आम्हाला बोलवलं त्याबद्दल तुमचे खरंच आभार आणि तुम्हाला निराश होऊन देणार नाही. आमच्याकडनं जेवढं चांगलं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करू. वर्षापूर्वी असे आपण बरेचसे मोठे शो केलेत. ते सगळे आपल्या एकच जनरेटरवर केलेत, तो म्हणजे आमचे मुकेश दादा. तुम्हाला माझ्या कुठल्याही मोठ्या व्हिडिओमध्ये किंवा मोठ्या शोमध्ये हा एकच माणूस दिसणार आणि माझ्या शब्दाला आजपर्यंत त्यांनी कधीच नाराज नाही केलं आहे. आजही जो आंबेडकर कॉलेजचा हा शो आहे त्याच्यासाठी आम्हाला तुम्ही जे योगदान दिलात, आपलं जनरेटर सेवा जी दिलीत त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. आणि आज आपण परत आपली जोडी ही पुन्हा काहीतरी चांगलं करण्याच्या ह्याच्यामध्ये आहोत. तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतं तुमच्यासोबत काम करायला. बस बस थँक्यू. हे तुमचं प्रेम आणि तुमचा सपोर्ट राहू द्या. कारण काय दादा मेन काय आहे मित्रांनो, तुम्हाला जर चांगली पॉवर भेटली ना तरच तुम्ही चांगला शो करू शकता. आणि आमचा जो हा दादा आहे मुकेश दादा, ह्याला बऱ्यापैकी चांगला नॉलेज आहे आणि आजपर्यंत आपल्या शब्दाला मान देऊन प्रत्येक शोमध्ये त्यांनी खूप चांगला मोलाचा वाटा त्यांनी उचललेला आहे. तर दादा खरंच तुमचे मनापासून धन्यवाद. तुम्ही आम्हाला कधीच नाराज नाही केलं. आणि एकच आहे DJ सँडी, तुम्ही बघू शकता आज बऱ्याचशा शोमध्ये आम्ही सोबत असतो. त्याचं कारण की विचार जुळले आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधीच एकमेकाला नाराज नाही केलं. म्हणजे खरंच तुझी साथ अशी राहिली ना तर आयुष्यात भरपूर पुढे जाऊ. DJ हे आपण किती दिवस ह्या लाईनमध्ये आहोत माहीत नाही. एक ना एक दिवस आपल्याला ह्या लाईनमधून बाजूला व्हायचं आहे. पण ही मैत्री भाव तुझी मला कायमची पाहिजे. बस ती मोठे व्हा. पण तुम्हाला जर एक उत्तम टीम भेटली ना तरच तुम्ही ह्या क्षेत्रात आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकता. तर ती म्हणजे माझी ही टीम. तुम्हाला सांगतो आजपर्यंत म्हणजे सगळ्यात भारी जर माणसं कोण मला भेटलेत ना तर ही माझी टीम. यांनी कधीच कुठल्या गोष्टीची माझ्या शब्दापुढे गेले नाहीत आणि कुठल्याच गोष्टीची कमी नाही करून दिली. ते प्रत्येक म्हणजे गोष्टीमध्ये मला मोलाचा वाटा म्हटलात तर या माझ्या भावांचा आहे. तर हे माझ्या इकडे काम करणारे वर्कर नसून माझे भाऊ आहेत. तर त्यांनी मला एवढा साथ दिला आहे की बाप रे बाप. आज आमच्या टीममध्ये अजून एक माझा भाऊ म्हणजे मला सपोर्ट असतोच, पण वेळोवेळी सपोर्ट असतो प्रत्येक गोष्टीसाठी. पण त्याचा तो धंदा सांभाळून आज त्याला नाही दादा मोठा शो आपला मला यायचंच आहे. माझा छोटा भाऊ दीपेश हा आपल्या टीममध्ये ॲड झाला. हा टीममध्ये आहेच आपल्या म्हणा, पण तो असतोच प्रत्येक ठिकाणी. तर असं सेटअप लावतायत. केतू आहे वरती भोल्या आहे. भोल्या दादांचा बर्थडे आहे. सूर्यकांत दादा हे सूर्यकांत दादा आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबतच ह्या दादांची पण आज म्हणजे जन्मदिवस आहे. त्यांचा नशीब आहे की ते आज ह्या दिवशी जन्म घेतात त्यांनी. हा आपला सूरज एकदम जबरदस्त म्हणजे सेटअप तो फायनली त्याच्या विषयानेच तो त्याच्या पद्धतीनेच करणार. तो चालू आहे त्याचा एकदम पद्धतशीर एकदम तो फुल मग्न आहे. आज आपल्याकडे राज आहे, हा जय आहे इकडे. तर आहे काम चालू आहे पद्धतशीर आपला. इकडे एम्प्लिफायर वगैरे लावण्यामध्ये आपला बंटी मग्न आहे. तिकडे तो बघा बंटीला बघू शकता तुम्ही. तिकडे तो बंटी ह्या साईडनी सेटअप देतोय. आणि आपला गुड्डू आदर वाटतो. थँक्यू. आणि हा माझा भाऊ इकडे प्रतीक. ॲक्च्युली छोटासा ॲक्सिडेंट झाला त्याचा 4-8 दिवसापूर्वी. पण डीजेची मित्रांनो ही जी क्रेज आहे ना ही कधी म्हणजे तुम्हाला राहून देणार नाही घरी. ही जी आवड आहे आज त्याची इच्छा खूप आहे तिथं जाऊन काम करायची, तिथं जाऊन ते टॉप वगैरे वरती चढवायचं. पण तो इथे बसून बघतोय पण तो घरी नाही बसला. तो काल पण शोवर गेला, आज पण परत आला. काल आम्ही 4 शो होते आमचे काल रात्री. आम्ही आज 2 तास झोपलो असेल मित्रांनो फक्त. पण ते पण करून इथं आलो. काल तो सोबत गेला गाडीच्या. तो बोलतो नाही दादा मला घरी बसायचंच नाही. तर असं आहे. थँक्यू भावनो. ही तुमची सोबत पाहिजे, फक्त साथ पाहिजे. मित्रांनो तुम्ही हे व्लॉग बघत राहा. असेच आपल्याला पुढे तुम्हाला सर्व दाखवतो अजून की आपण सेटअप कसा करतोय काय करतोय. आणि पुढे खूप दिवसानंतर आपला हा व्लॉग येणार आहे. तर थँक्यू व्हेरी मच. तुमची पण सोबत राहू द्या. तुमचं सगळ्यांचं सहकार्य आणि तुमची साथ आहे म्हणूनच आपण आज इथपर्यंत आहोत. थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो जवळजवळ ऑलमोस्ट आपला सेटअप पूर्ण झालेला आहे. जवळजवळ थोडाफार हा आपला गजा आणि आमचा पण भाऊ हा आणि आमच्यासाठी थंडा घेऊन आलाच. तेव्हा सेटअप जवळजवळ झालेला आहे आपला. पोरं आपली अजूनपर्यंत काही हार मानत नाही. परत नाही जेवलो नाही तरी चालेल, उपाशी राहिलं तरी चालेल, पण सेटअप फायनल करूनच जाणार. जवळजवळ वाजलेले आता आहेत 4. आता काही थोड्याच वेळामध्ये आपला शो चालू होईल.
पाहत राहा मित्रांनो, भेटूया आपण. भीम जयंती निमित्त आपण हा सेटअप लावलेला आहे मित्रांनो. जरा कमेंट करून सांगा ना मला कसा वाटला तो. तुष, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी भीम जयंती आहे. त्याच्याबद्दल पहिली गोष्ट म्हणजे सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर मग आम्हाला आज आंबेडकर कॉलेज महाड यांनी आम्हाला आमंत्रित केलं आहे महाडमध्ये भीम जयंती निमित्त. त्याचा मेन श्रेय जातोय आमचा भाऊ ओंकार, जो आज कॅमेरा पकडून आहे, नंतर त्याला मी दाखवणारच आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे ओंकार, थँक्यू, तुझ्यामुळं आम्हाला आज इथे यायला संधी भेटली. दुसरी गोष्ट म्हणजे ही आज माझी टीम, माझा भाऊ सँडी, त्यांनी आज आम्हाला इकडे भरपूर योगदान दिले. दुसरी गोष्ट आमचे दादा जे माझ्यासोबत असतात कंटिन्यू, जनरेटर जी सेवा हेच उपलब्ध करून देतात आम्हाला, त्याबद्दल तुमचे पण आभार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी टीम म्हणजे माझ्या जीवा भावाची म्हणजे भावच आहेत, त्यांचे पण मनापासून आभार. मित्रांनो, तुम्ही आम्हाला फॉलो करता बघता, त्याच्याबद्दल पहिली गोष्ट तुमचे पण आभार. सर्वांना भीम जयंतीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा आणि असाच सपोर्ट करत राहा. जय भीम, जय महाराष्ट्र. सेटअप जवळ आमचा फायनल झालेला आहे. आता इकडून आम्ही निघणार.
अरे बोलायचंय छत्रपती शिवाजी महाराज की. चला एकदा माझ्या राज्यासाठी सर्वांचे हात वरती. सवारी भवानी चौकामध्ये गए चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गए चौकामध्ये. सवारी भवानी चौकामध्ये गए चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये. अरे भाई सर्वांचे हात वरती. सवारी भवानी चौकामध्ये गए चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गए चौकामध्ये.
ज्याच्या हाती जसा लागला त्याने तसा तो वाटून घेतला. ज्याच्या हाती जसा लागला त्याने तसा तो वाटून घेतला. माझ्या हाती माझ्या भीमाचा लढा लागला, तो मी माझ्या रक्तात ओतून घेतला. तो मी माझ्या रक्तात ओतून घेतला. बोला जय भीम. संघर्षाचे घाव स्वतः झेलून आम्हाला प्रकाशमय करून गेला. एक क्रांती सूर्य आम्हाला जगण्याचा अर्थ शिकवून गेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय भीम.